सिड, अरे टेन्शन घेऊन काय होणार आहे? नको ना टेन्शन घेऊस. असं कसं नको टेन्शन घेऊ? मला मूल व्हायच्या वयामध्ये मला भाऊ होणार. कसं वाटतं ते? एक आपलं मूल आणि दुसरा माझा भाऊ. ते एकत्र खेळणार. कोणी विचारलं तर काय सांगतील की आम्ही दोघं काका पुतणे आहोत. एकाच वयाची दोन मुलं, वयात 1-2 वर्षांचा फरक असलेली मुलं. एक मला पप्पा बोले आणि एक दादा. नाही 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 नाही, हे असं नाही झालं पाहिजे. हे बरोबर नाहीये. लोक हसतील माझ्यावर. मोठ्या बाईचा फोन. सिड, थांब. ऐक, प्लीज शांतपणे बोल. काही झालं तरी आई आहे ती तुझी. हॅलो सिद्धू, आदिती गेली का? मला सांग काय चाललंय? लोक काय म्हणतील? बरं वाटतं का? हो ना, तुलाही असंच वाटतं ना? हे बघ, मलाही हेच वाटतं. हे सगळं बरं नाहीये रे. तू जा आधी आणि आदितीला सोडून ये बरं तिच्या घरी. अगं ते मी बघतो ग. बरं मला सांग, आपण माहितीये सगळं? नाही नाही, आप्पांना काही माहिती नाहीये. त्यांना सांगितलं नाहीये रे अजून. आणि तू पण काही बोलू नको बरं का, नाहीतर चिडतील तुझ्यावर. माझ्यावर का चिडतील? नाही म्हणजे मी काय केलंय? काय केलं? अरे एवढ्या रात्री आदितीला थांबवून ठेवलाय. अगं थांबवलं नाहीये ग. आम्ही दोघं पण इकडे अडकलोय. अडकलात? अगं हो, फ्लॅट ओनर आले होते, बाहेरून कुलूप लावून गेलेत ते. काय म्हणजे आदिती आता तुझ्याबरोबर रात्रभर तिथेच राहणार? बहुतेक. तुम्ही माझा ऐका हो. आधी काही झालं ना, उद्याच्या उद्या शेतीत नांगरणी झाली पाहिजे. कसं आहे, कामं वेळच्या वेळेवर झाली ना तर पिकांवर परिणाम होत नाही. हा काय ट्रॅक्टर नाही? अहो काही कारण सांगू नका, नाहीतर मी स्वतः नांगर घेऊन नांगरणी करेल. नाही नाही, मी मस्करी नाही करत आहे. हा वय कोणाचं काढताय? हा माझी मर्दांगी अजून माहित नाही तुम्हाला. ते उद्याच्या उद्या काम झालं पाहिजे ते बघा. ठेव बोल. अरे अप्पा, हे काय ऐकतो मी? काय चाललंय हे? अरे बरोबर आहे ना बाळा, आपली घरची जमीन आहे, नांगरणी झालीच पाहिजे ना. नाही तर घरच्या शेतीचा काय उपयोग? असं काय बघतोय? मी काय चुकीचं बोललो का? अरे पण अप्पा, ह्या वयात शोभत नाही रे हे. ए वय कोणाचं काढतोय? अरे अजून मी तरणा आहे. अन्न शोभण्यासारखं काय त्याच्यात? मी जीव लावलाय माझ्या शेतावर. अरे माझ्यावर जबाबदारी आहे शेताची. नांगरणी करायला नको? त्यात काही ना काही उगून आलं पाहिजे ना, तसंच ठेवायचं. पण हे तात्यांना माहितीये का? मी बय आणि तात्यांना विचारूनच करतो. हे काय सांगायचं त्यांना? अरे पण अप्पा, सिद्धू आता लग्नाला आलाय आणि तुम्ही. सिद्धूचं लग्न होतंय म्हणून काय झालं? मी माझं काम करणार. अप्पा, हे मला अजिबात पटलं नाही. हा बाळा आहे ना, एवढा शिकला, डॉक्टर की झाला, पण अडाणीच राहिला. त्याला नाही जमणार माझ्यासारखं काम. चला सगळ्यांनी पोटभर जेवायचं. करा सुरुवात. तात्या कधी येणार आहेत तालुक्याहून? अगं फोन आला होता त्यांचा, रस्त्यातच आहे. अगं पण ताते जेवत नाही तोपर्यंत कोणी जेवायला बसणार आहे का? पण मी हिला सांगितलं की हे येईपर्यंत मी काही पोरांना उपाशी ठेवणार नाही. तुम्ही जेवून घ्या. हा दुमण्या, ताटातली सगळी भाजी संपवायची बर का? ही खाणार आणि पुन्हा घेणार. हे असंच भरलेलं गोकुळ राहू दे बाबा घरात.
आणि हळूहळू वाढू दे. गोकुळ वाढणं म्हणजे काय आजी? अरे गोकुळ वाढणं म्हणजे वंश वाढणं. वंश वाढणं म्हणजे आपण जसे जन्माला आलोय ना तसे आणखी माणसं जन्माला येणं. मूल जन्माला यायच्या आधी दिवस जातात का? दुमण्या, ते जेवण थंड होतंय. सांग ना बरं आजी. मग अशी सिद्धू दादाशी बोलत होतो त्यांनी पण नीट नाही सांगितलं. मला फोन ठेव म्हणाला. अरे हिला काय झालं? त्यांना दिवस गेले. मुकाट्याने जेव. काही पण बोलत असतो. हो बाय आजी. झालं ना जेवण? जा मुकाट्याने हात धुवून झोपून घ्या. बयो बाई, काय ग? ते दुमण्या अगं बघ ना, त्याचं वय काय, बोलतो काय. अगं कुठून बी काय बी ऐकतो काय माहिती. कुठून ऐकलं ते नाही माहित, पण दुमण्याचे म्हणत होता ना ते खरं आहे. म्हणजे खरंच त्यांना दिवस गेलेत. काय? पाय वर करा. नको, इथून उठा आणि तिकडे बाजूला जाऊन बसा बरं. काय करतेस? जुने कपडे शोधते. दुपटे बिपटे शिवायला नको मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या नातवासाठी. नातू? सॉरी म्हणजे मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या बाळासाठी. तुझाच काय, पण आमचा पण गोंधळ उडतोय. आतापर्यंत सिद्धूचं बाळ या घरात यायला होतं, पण आप्पाचं हे 18 हे 19 आणि हे अहो नीट भरा पॅकेट. पापड जर तुटले ना तर लोक नावं ठेवतील. तुझ्या पापडचं राहू दे बाजूला. उद्या आप्पाचं आणि मोठ्या बाईंचं कळलं ना तर लोक नाव ठेवणारच आहे. लोकांचं सोडावं. मला तर मोठ्या बहिणीची काळजी वाटते. ह्या वयात मोठ्या बहिणींना बाळांपण झेपेल. हे काय करतेस तू? अहो मीराचे जुने कपडे शोधते. स्वच्छ धुवून ठेवीन म्हणते. म्हणजे आता मोठ्या बाई बाळण झाल्यावर त्यांच्या बाळाच्या कामी येतील ना. हा, म्हणजे तुझी तयारी पण सुरू झाली? हो. अगं इथे मला बातमी ऐकल्यापासून काय करावं ते कळत नाहीये. म्हणजे अगं म्हणजे कसं आहे, विद्यार्थी समोर आहेत पण त्यांना काय शिकवायचं हेच ठरलेलं नाहीये माझं. अशी अवस्था झाली माझी. पण मग सिद्धूला कळेल तेव्हा त्याचं काय होईल? म्हणजे डिस्टिंक्शन मध्ये येऊन सुद्धा ऍडमिशन लिस्ट मध्ये नाव नाही, अशी गत होईल त्याची. पल्लू ग, का सुका सुका भात खातेस? आमटी घे जरा. मोठ्या बाई राहू द्या. तुम्ही जड नका उचलू. अगं ताई, यापूर्वी काय जड उचललं नाहीये का? पण आता नको. नानी दे ग. तूच विचार, तुला याच्यातलं जास्त ज्ञान आहे. नको बाळा, तो विचार. नाही, मी नाही, मी लहान आहे. तुम्हीच बोला. अरे आमच्या आधी तुला समजलं ना. मी डॉक्टर आहे म्हणून मला कळलं. तुम्हीच बोला. अरे मग डॉक्टर म्हणून विचार ना. काय?
सकाळ ना खूप घाम गाळायला लागतो. भूक पण वाढली आहे. हे आगेत भाजी वाढ. थांबा मोठ्या बाई, तुम्ही नका बाकू. अप्पा जरा उचलता का? अशा अवस्थेत काळजी घ्यायलाच पाहिजे ना. अशा अवस्थेत म्हणजे अप्पा, अरे अशी चांगली बातमी लपवायला नको होती तू. तू स्वतःहून सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं. सगळ्यांना जर असं उडत उडत कळालं तर ते बरं दिसत नाही ना. कसली बातमी नाना? तुझ्या जीवाची घालमेल कळते आम्हाला. तुझ्या मनात भीती वाटत असेल लोक काय म्हणतील ते, पण त्याची काळजी करू नको. आम्ही सगळे भावंड तुझ्या पाठीशी आहे. आणि तात्यांशी पण बोलू आपण. हो, काय बोलणार आहे त्यांना? सुमित्रा, अगं तू तरी सांगायचं होतंस ना. म्हणजे मला कळलं सगळं. अगं अशा गोष्टी लपून राहतात का कधी? आज लपून ठेवलं तरी उद्या कळणारच आहे ना. त्यापेक्षा स्वतःहून सांगितलेलं बरं ना. कुठल्या तोंडानं सांगणार मी? मलाच माझी लाज वाटत होती. आणि अशा गोष्टी चार चौघात थोडी न सांगता येतात. अगं आमच्या वेळेस सासू सुना एकत्रच बाळंत व्हायच्या. तू नको त्रास करून घेऊ. त्रास करून घेऊ नका म्हणजे? ह्या वयात मूल होणार म्हणजे त्रास तर होणारच ना. कुठलं मूल? कसलं मूल? कोणाला होतोय? म्हणजे तुम्हाला माहित नाही मोठ्या बहिणीला दिवस गेलेत ते? काय? हे कधी झालं? मोठ्या बाई काळजी करू नका, जे झालं ते झालं. हो ना, देवाचाच प्रसाद समजा याला. हो ना, कोणाला दोनदा मिळतो तर कोणाला एकदाही मिळत नाही. जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू. गप्पा बसा. यांनी 10 वर्षांनी गजरा आणला, तो देखील मी माळून घेतला नाही. आणि तुम्ही काय म्हणताय? मला यांनी सांगितलं. मला मोठ्या बाईच विचारत होत्या की ते दिवस कसे जातात म्हणून. आणि त्यांना मळमळ पण होत होती आणि उलटी सारखं पण. भाऊजी, ते पित्तामुळे होत होतं. पाहिलं बळोबाई, तात्या बरोबर म्हणतात. बाळा शिक्षक घेऊन वाया गेला. तुला कोणी डॉक्टर केलं रे? तात्यांनी. चुकीचं निदान करायला तुला डॉक्टर केलं का? मोठ्या बाई, तुम्ही त्या दिवशी का टेन्शन मध्ये होतात? मग तुम्ही असं का विचारत होतात की दिवस कसे जातात? अहो, आदिती आणि सिद्धू दोघच आहेत त्याच्या फ्लॅटवर. त्याचं टेन्शन घेतलं होतं मी. रात्र झाली आणि ते दोघच आहेत एकटे तिथे. पोरांकडून काही चूक झाली तर? अहो, पण असा कसा दरवाजा तुम्ही बंद केलात? तुम्हाला माहित होतं ना आम्ही आतमध्ये आहोत म्हणून. लक्षात नाही आलं म्हणजे? अहो, असं कसं बोलताय तुम्ही? नाही नाही, ते काय मला माहित नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे आणि दरवाजा उघडा प्लीज. पैसे मी देतो, तुमचं भाडं देतो. हवं तर 6 महिन्याचं भाडं ऍडव्हान्स मध्ये देतो, मग तर झालं. अहो प्लीज तुम्ही इकडे या आणि दरवाजा उघडा. अहो खरंच खूप इमर्जन्सी आहे, मला गावाला जायचंय. अहो ऐका प्लीज. हॅलो हॅलो. काय काय म्हणाले फ्लॅट ओनर? ते बोलले आता माझी झोपायची वेळ आहे, विचार करतो आणि कळवतो. काय? अरे मॉमचा पण फोन येतोय. आणि मला मोठ्या बाईचं टेन्शन आलंय. तुम्हाला पण सिद्धूचं टेन्शन आलंय ना?
तसं काही नाही. माझा विश्वास आहे माझ्या लेकावर आणि तू त्याच्यावर केलेल्या संस्कारावर. त्याच्याबरोबर लोकांची लेक अडकली आहे. हो, मला तिची काळजी वाटते. आणि काही झालं तरी लग्न व्हायचंय ना अजून. लग्न आधी हे दोघं एकत्र एका खोलीत थांबणं बरं दिसतं का? त्यांनाही कळत असणार ते का मुद्दा पण थांबलेत का? आदितीच्या आईबाबांना माहित नाही वाटत, नाहीतर त्यांनी सोडवलं असतं ना त्यांना. हो, ती तरी कसं सांगेल त्यांना? मुलगी आहे त्यांची ती. त्यांना कळलं तर रागवतील ते. ते हे आहेच म्हणा. अहो, तिचं एक वेळ आपण समजू शकतो, पण या गधड्यानं देखील मी विचारलं तेव्हा सांगितलं मला. ऐका ना, आपण आत्ताच्या आत्ता काहीही करून मुंबईला जाऊन त्यांना सोडवायला पाहिजे. आपण जाऊया आत्ताच. आत्ता? हो. अहो, त्यांना खोलीच्या बाहेर काढायला पाहिजे आधी. आप्पा, गाडी जरा हळू चालव, रात्रीची वेळ आहे. अप्पा, अजूनही विचार कर. नाना मी येतो तुझ्या बरोबर. नको बापू, जास्त लोक नको. बरोबर आहे त्याचं. अशानं पोरं बावरतील. पण मी काय म्हणतो आप्पा, सिद्धूला सांगूया तरी ना की तुम्ही येत आहे म्हणून. नको, तो नाही म्हणेल. अरे आम्ही मुंबईला गेलो का करतो फोन त्या. पण आपण सांगितलं असतं तर मग. अरे अशा चर्चा करत बसलो ना तर सकाळ होईल. त्यांना आता जाऊ दे. बरं आप्पा, त्या चावीवाल्याशी बोलणं झालं का? झालं बापू. बर, चालायचं का? येते मी. पोचल्यावर फोन करा. हा, हो हो. सांभाळून जा. फोन ना. करा. शेताकडे लक्ष द्या. तू काही काळजी करू नको, तू सावकाश जा. हा, काय काळजी. येऊ का? हो, ये 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 ये. सावकाश जा बाबा. हो हो. सावकाश गाडी चालव. हो हो. टेन्शन काय घेऊ नको. हो. हे घ्या, सांगितल्याप्रमाणे 6 महिन्याचं भाडं ऍडव्हान्स देतो. आणि खरंच सांगतो, मी पैसे दिले होते पण ते अमितने खर्च केले. ते सगळं ठीक आहे, पण घरात एवढी मुलं ठेवू नका. कोण कुठला कसा काही सांगता येतं का? हा, आणि त्यात एखादा अतिरेकी असला म्हणजे. हो, मित्र आहेत ते माझे. पण मी घर तुम्हाला राहायला दिलं होतं. घरात मित्र जमवून अशी धर्मशाळा चालवाल नाही. सिद्धार्थ, आता तुमचं लग्न ठरलंय, जरा जबाबदारीने वागायला शिका. का दाखवू यांना माझ्याकडचं स्थळ? नाही, नको. ठीक आहे, ही घ्या चावी. येतो. बरं झालं हे आले. बरं आदिती, तू आता निघ, मी पण गावी निघतो. ए नाही, घाई घाईत काहीतरी वेड्यासारखं नको करूस. आता एवढ्या रात्री तुला गाडी सुद्धा मिळणार नाही. माझी गाडी घेऊन गेला असतास, पण एवढ्या रात्री एवढ्या टेन्शन मध्ये मी तुला ड्राईव्ह करू देणार नाहीये. आता आराम कर. उद्या सकाळी वाटल्यास मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. आपण दोघं जाऊ. आदिती, टेन्शन मध्ये मला झोप लागणार आहे का? मी एक काम करतो ना, मी कॅबने जातो. ऑनलाईन बुक करतो, मला एखादी कॅब मिळेल. नाही सिड, सांगितलं ना सकाळी निघूया आपण. वाटल्यास पहाटे लवकर निघूया, पण आता रात्री नको. चल, मी येते. नक्की जाऊ ना? हो का? जा, आधीच उशीर झालाय. मी येऊ का तुला सोडायला? नाही, मी जाईन. पण तू आता विचार करत नको बसूस. शांतपणे झोप. दरवाजा बंद करून घे. काय झालं? बाकी सगळ्या बाबतीत विश्वास आहे माझा तुझ्यावर. पण आता मी निघाले ना की घरच्या काळजीपोटी तू गावी जायला निघशील सुद्धा. आदिती, अगं, या बाबतीत माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आणि म्हणून आज रात्री मी इथेच थांबते.